सुप्रभात मंडळी. आज मी चाललोय दाढी करायला. ॲक्च्युली लग्नाला जायचंय भावाच्या, तर मग निघालोय दाढी करायला. तसं घरच्यांचं म्हणणं आहे की क्लीन शेव झाली पाहिजे, पण ते शक्य नाही आहे. त्याच्यामुळे ॲटलिस्ट त्याला शेप वगैरे तरी देऊन यावा असा विचार केला आणि बस चाललोय. A few moments later. आपण चाललो आहोत अमरावतीला. माझ्या सख्या मावस भावाचं लग्न आहे. तर आम्ही आत्ता थांबलो आहोत जेवण करण्यासाठी. पुण्याहून निघालो. आम्ही आता संभाजीनगरला जाणार आहे. तिकडे आम्ही रात्रीचा मुक्काम करणार आणि मग उद्या पहाटे आम्ही निघणार आहोत समृद्धी महामार्गावरून अमरावतीला. तर ती सगळी जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप अतिशय मजा येणार आहे आणि नवरदेव सुद्धा तेवढाच उत्साही आहे व्लॉगमध्ये येण्यासाठी. तर आपण नवरदेवाला पण भेटूयात आणि खूप मजा करूयात. आणि आता जिकडे जेवायला थांबलोय मी, ती जागा मी तुम्हाला दाखवू इच्छितो. चलो. हे बघा, ही अशी जागा आहे, फलके फार्म नावाचं ही जागा आहे. इकडे आम्ही जेवायला थांबलो आहे. पुण्यावरून निघालो की सुपा क्रॉस केलं, शिरूर सुपा क्रॉस केलं की आपल्याला ही सुंदर अशी जागा बघायला मिळेल. हा हायवे आणि इकडे पार्किंग आहे असं, आणि इकडे आपण जेवायला थांबलो आहे. आता इकडे आपण इकडे असं कुठेतरी जेवायला बसणार आहोत, इकडे किंवा इकडे. 75 years later. सो फायनली गाईज आम्ही संभाजीनगरला पोचलो आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लग्नाला चाललो, उद्या सकाळी अमरावतीला निघायचं आहे. आणि आज आता कसं आमच्या भावाचं लग्न आहे म्हटल्यानंतर आता वाजलेत रात्रीचे 11:30 आणि आम्ही मेहंदी काढण्यासाठी घरी लोक बोलवली आहेत. तर बघा आता तुम्हाला दाखवतो. इकडे दीदी मेहंदी काढतीये आणि या भाऊचा स्पीड बघा कसला जबरदस्त आहे. म्हणजे आपल्याला जेवढा विचार करायला वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळेत तर तो अगदी दनादन डिझाईन काढू लागलाय. आणि हे तर किती वेळात ग? 5 मिनिटात. 5 मिनिटात त्यांनी एवढी मेहंदी काढली, जबरदस्त. आता गंमत अशी झाली की तो मेहंदीवाला बिचारा खूप थकलेला होता, तर त्यांनी सगळ्यांच्या हातावरती सेम पॅटर्न ड्रॉ केलं. पण आमच्या आत्या म्हणजे दीदीची सासूबाई त्यांनी त्याला थोड्याशा बोलल्या, तर त्यांनी एवढी छान एका हातावरती डिझाईन त्यांनी मेहंदी काढली आहे ना, तुम्हाला दाखवतो मी ती. हे बघा, हे बघा. इकडे त्यांनी अगोदर नॉर्मल काढली. मग आत्यांचं म्हणणं आलं की अरे बाबा नाही, मला नाही आवडली. मग त्यांनी फक्त हा जो तळ आहे ना, हा एवढा त्यांनी गच्च भरून दिलाय आता. The next day.